आपल्या द फॉक्स माइंडसेटच्या पहिल्या भागाला तुम्ही जे भरभरून प्रेम दिलं त्याबद्दल आपल्या सर्वांचे खूप खूप धन्यवाद. आणि अनेकांनी दुसऱ्या भागासाठी आदेश दिला होता. आपल्या सर्वांच्या आदेशाचं पालन करत मी तुमच्यासाठी दुसरा भाग घेऊन आलो आहे. तरी मी माझं कर्तव्य केलंय. आता तुम्हाला हा व्हिडिओ जर खरंच व्हॅल्युएबल वाटला तर ह्याला शक्य तितकं शेअर करा, लाईक, कमेंट करा. आणि जे नवीन असतील त्यांनी चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मग सुरुवात करूया द फॉक्स माइंडसेट पार्ट 2. जंगलात सर्वात शक्तिशाली कोण? वाघ, सिंह की हत्ती? पण मित्रांनो, जंगलात सर्वात हुशार कोण ते विचारलं तर उत्तर एकच येतं, कोल्हा. आता प्रश्न येतो की शक्ती नसतानाही कोल्हा कसा टिकून राहतो? कसा तो प्रत्येक परिस्थितीत स्वतःला वाचवतो? उत्तर आहे त्याच्या विचार करण्याच्या पद्धतीमुळे. कोल्ह्यासारखा विचार म्हणजे लबाडी नाही, ही एक स्ट्रॅटेजी आहे, एक जगण्याची कला आहे, एक यशस्वी होण्याचा मार्ग आहे. भाग पहिला. जेव्हा लाईफमध्ये मोठा डिसिजन घ्यायची वेळ येते ना, तेव्हा आपण सगळे ऑलमोस्ट सेम चूक करतो. आपल्याला वाटतं की लगेच ॲक्शन घेतलं पाहिजे, नाहीतर चान्स निघून जाईल. म्हणूनच जॉब मिळाली की लगेच जॉईन करतो, कोणीतरी प्रपोजल दिलं की पटकन हो म्हणतो, किंवा एखादा बिझनेस आयडिया आला की विचार न करता पैसे टाकतो. आणि नंतर काही महिन्यांनी बसून विचार करतो की आपण इतकी घाई का केली. खरं सांगायचं तर गेम इथेच हरतो, कारण आपण आधी ॲक्शन घेतो आणि नंतर विचार करतो. पण फॉक्स माइंडसेट इथे पूर्ण उलट काम करतो. तो कधीच घाई करत नाही. तो आधी ऑब्झर्व करतो, शांतपणे सिच्युएशन समजून घेतो आणि मगच पुढचा मूव्ह करतो. त्यामुळेच तो वीक असूनही टिकून राहतो. तू पण हेच करायला सुरुवात कर. कोणताही मोठा डिसिजन घेण्याआधी स्वतःला थोडा पॉज दे. सिच्युएशन थोड्या डिस्टन्सवरून बघ. भावनेत वाहून जाऊ नकोस. प्रत्येक अँगल समजून घे, फॅक्ट्स कलेक्ट कर आणि मगच पुढे जा. कारण ऑब्झर्वेशन हा टाईम वेस्ट नसतो, तो फ्युचरसाठी केलेला स्मार्ट इन्व्हेस्टमेंट असतो. आज थोडा वेळ घेतलास तर उद्या मोठं नुकसान टाळू शकतोस. आणि ऑब्झर्वेशन खरंच स्ट्रॉंग करायचं असेल तर स्वतःला 5 सिंपल प्रश्न विचार. हे 5 प्रश्न तुझं थिंकिंग कम्प्लिटली क्लिअर करतील. पहिला, या डिसिजनचे माझ्यासाठी फायदे काय आहेत? दुसरा, या डिसिजनचे तोटे काय असू शकतात? तिसरा, हा डिसिजन चुकला तर वर्स्ट काय होऊ शकतं? चौथा, याला दुसरा कोणता बेटर पर्याय आहे का? आणि पाचवा, ज्यांनी हे आधी केलं आहे त्यांचा एक्सपिरियन्स काय सांगतो? जेव्हा तू या प्रश्नांची ऑनेस्टली उत्तरं शोधतोस ना, तेव्हा तुझं ऑब्झर्वेशन कम्प्लीट होतं. आणि त्यानंतर तू जो डिसिजन घेतोस ना, तो इमोशन्सवर नाही तर क्लॅरिटीवर घेतोस. आणि इथेच गेम बदलतो. लक्षात ठेव, इमोशन्स त्या मोमेंटला खूप स्ट्रॉंग वाटतात, पण लाँग टर्ममध्ये नेहमी लॉजिक जिंकतं. फॉक्स माइंडसेट तुला हेच शिकवतो की आधी बघ, समजून घे आणि मगच मूव्ह कर. जो माणूस हे मास्टर करतो तो आयुष्यात कमी चुका करतो आणि जास्त जिंकतो. दुसरा भाग खूप पॉवरफुल आहे. आणि ऑनेस्टली सांगायचं तर इथेच बहुतेक लोक मागे पडतात. परिस्थितीनुसार स्वतःला बदलायला शिका. कोल्ह्याची सर्वात मोठी ताकद त्याची ॲडॅप्टेबिलिटी आहे. तो डोंगरातही राहू शकतो, मैदानातही टिकतो आणि शहराच्या बाहेरही ॲडजस्ट होतो. हवामान बदललं, एन्व्हायरमेंट बदललं तरी तो तिथे सर्व्हाइव्ह करतो, कारण तो स्वतःला बदलतो. पण आपण काय करतो? आपण स्वतःलाच एक लेबल लावून घेतो की मी असाच आहे, मला कोणी बदलू शकत नाही. खरं तर हे कॉन्फिडन्स नाही, हा अहंकार आहे. आणि हा अहंकार आपल्याला ग्रो होऊ देत नाही, कारण जग सतत बदलत आहे आणि जो बदलत नाही तो मागे पडतो. थोडं प्रॅक्टिकली बघ. तुझा बॉस बदलला तर त्याच्या वर्किंग स्टाईलला समजून घेणं गरजेचं आहे. बिझनेस चालत नसेल तर मार्केट काय सांगतंय ते ऐकून स्ट्रॅटेजी बदलायला हवी. रिलेशनशिपमध्ये प्रॉब्लेम येत असतील तर समोरच्याला दोष देण्याऐवजी स्वतःचा अप्रोच थोडा बदलून बघ. हे केलं की डिफरन्स दिसायला लागतो. पण इथे खूप इम्पॉर्टंट पॉईंट आहे. स्वतःला बदलणं म्हणजे स्वतःची व्हॅल्यू सोडणं नाही. स्ट्रॅटेजी बदल, बोलण्याची पद्धत बदल, काम करण्याची स्टाईल बदल, पण तुझी प्रामाणिकता, मेहनत आणि तुझी स्वप्न कधीच बदलू नकोस. तेच तुझं फाउंडेशन आहे. ॲडॅप्टेबिलिटी म्हणजे फक्त ॲडजस्ट होणं नाही. ॲडॅप्टेबिलिटी म्हणजे ज्या सिच्युएशनमध्ये तू आहेस तिथे तू बेस्ट कसा परफॉर्म करू शकतोस हे शोधणं. उदाहरण घे, तुझा बॉस खूप स्ट्रिक्ट आहे. आता रोज त्याच्याशी आर्ग्यू करून काही होणार नाही. तू ऑब्झर्व करशील की त्याला काय आवडतं, त्याच्या एक्सपेक्टेशन्स काय आहेत आणि त्यानुसार काम करशील. हे चापलुसी नाही, हा स्मार्ट वर्क आहे. जो माणूस परिस्थितीनुसार स्वतःला ट्विक करायला शिकतो तोच लाँग टर्ममध्ये टिकतो आणि जिंकतो.
फॉक्स माइंडसेट तुला हेच शिकवतो की रिजिड राहू नकोस, फ्लेक्सिबल हो, कारण शेवटी सर्वाइव्ह तोच करतो जो बदलायला तयार असतो. तिसरा भाग खूप सिंपल आहे, पण फॉलो करायला सगळ्यात कठीण आहे. योग्य वेळेची वाट पाहायला शिका. आजकाल आपल्याला सगळं पटकन हवं असतं. लवकर पैसे, लवकर सक्सेस, लवकर नाव. पण रियालिटी अशी आहे की प्रत्येक गोष्टीची एक टायमिंग असते. चुकीच्या वेळी घेतलेल्या ॲक्शन अनेकदा मेहनत वाया घालवतं. थोडं शांतपणे बघ. अनेक लोक स्टार्टअप सुरू करतात आणि 2-3 महिन्यात प्रॉफिट नाही आला की सोडून देतात. यूट्यूब चॅनल सुरू करतात, व्ह्यूज नाही आले की बंद करतात. प्रॉब्लेम टॅलेंटमध्ये नसतो, प्रॉब्लेम पेशन्समध्ये असतो. कारण मोठ्या गोष्टींना वेळ लागतो आणि जो थांबू शकत नाही तो जिंकू शकत नाही. पण इथे एक गोष्ट क्लिअर करून घे. योग्य वेळेची वाट पाहणं म्हणजे काहीच न करता बसणं नाही. हे खूप लोक चुकीचं समजतात. फॉक्स माइंडसेट वेगळं सांगतो. कोल्हा शिकार करताना शांत बसतो, पण तो इनॅक्टिव्ह नसतो. तो पूर्ण अलर्ट असतो. प्रत्येक हालचालीवर लक्ष ठेवतो आणि योग्य मोमेंट आला की एकदम ॲक्शन घेतो. तू पण असंच कर. तुझ्या करिअरमध्ये, बिझनेसमध्ये किंवा लाईफमध्ये संधी येण्याची वाट बघ, पण त्या दरम्यान स्वतःवर काम थांबवू नकोस. स्किल्स इम्प्रूव्ह कर, नवीन गोष्टी शिक, लोकांशी कनेक्ट हो, एक्सपिरियन्स वाढव. कारण जेव्हा ऑपॉर्च्युनिटी येते तेव्हा प्रिपेअर्ड लोकच तिला पकडतात. खूप वेळा असं होतं की चान्स आपल्या समोर येतो पण आपण तयार नसतो आणि मग आपण म्हणतो की लक साथ देत नाही. खरं तर लक नाही, प्रिपरेशन कमी असते. जेव्हा प्रिपरेशन आणि ऑपॉर्च्युनिटी भेटतात तेव्हाच सक्सेस तयार होतं. म्हणून पेशन्स ठेव, पण सोबत प्रिपरेशन पण ठेव. शांत राहा, ऑब्झर्व कर आणि योग्य वेळ आली की फुल पॉवरने मूव्ह कर. फॉक्स माइंडसेट तुला हेच शिकवतो की घाईत नाही तर योग्य वेळेला घेतलेला डिसिजनच गेम जिंकवतो. चौथा भाग सगळ्यात महत्त्वाचा आहे आणि ऑनेस्टली इथेच जास्त लोक चुका करतात. इमोशन्सवर कंट्रोल ठेवायला शिका. आपल्या आयुष्यातले बहुतेक मोठे चुकीचे डिसिजन्स आपण कधी घेतो माहितीये? जेव्हा आपण खूप इमोशनल असतो तेव्हा. राग आला की लगेच जॉब सोडतो, दुःख झालं की स्वतःलाच आयसोलेट करतो आणि प्रेम झालं की बाकी सगळं विसरून जातो. त्या मोमेंटला ते सगळं बरोबर वाटतं, पण नंतर त्याचाच पश्चात्ताप होतो. म्हणूनच इमोशनल इंटेलिजन्स खूप इम्पॉर्टंट आहे. सर्वात पहिली गोष्ट म्हणजे स्वतःच्या इमोशन्स ओळखायला शिका. तुला राग येतोय हे ॲक्सेप्ट कर. तुला दुःख होतंय हे मान्य कर. तुला भीती वाटतेय हे समजून घे. कारण जेव्हा तू तुझ्या भावना ओळखतोस तेव्हाच त्यांच्यावर कंट्रोल ठेवू शकतोस, नाहीतर त्या फिलिंग्स तुला कंट्रोल करतात. दुसरी इम्पॉर्टंट गोष्ट म्हणजे कोणताही मोठा डिसिजन इमोशनल स्टेटमध्ये ठेवू नकोस. तुला खूप राग आलाय तर थोडा वेळ थांब, शांत हो, सिच्युएशनपासून थोडा डिस्टन्स घे आणि मग विचार कर. तुला खूप एक्साइटमेंट किंवा आनंद झालाय तरी लगेच डिसिजन घेऊ नकोस. थोडा नॉर्मल होऊ दे आणि मग क्लॅरिटीने निर्णय घे. लक्षात ठेव, इमोशन्स कायमचे नसतात. ते काही वेळाने बदलतात, पण त्या इमोशन्समध्ये घेतलेले डिसिजन्स अनेकदा आयुष्यभर इम्पॅक्ट टाकतात. म्हणून मोमेंटच्या फिलिंगवर जाऊन काहीही डिसाईड करू नकोस. फॉक्स माइंडसेट तुला हेच शिकवतो की स्ट्रॉंग बनायचं असेल तर फक्त बॉडी स्ट्रॉंग असणं पुरेसं नाही, माइंड पण कंट्रोलमध्ये असायला पाहिजे. जेव्हा तू तुझ्या इमोशन्सवर कंट्रोल ठेवायला शिकतोस तेव्हा तू इम्पल्सिव्ह डिसिजन्स टाळतोस आणि स्मार्ट चॉईसेस करायला लागतोस आणि इथेच तू बाकीच्यांपेक्षा वेगळा बनतोस. पाचवा भाग म्हणजे चतुर कसं बनायचं. पण चतुर म्हणजे नेमकं काय हे आधी समजून घेणं गरजेचं आहे. चतुर म्हणजे फसवणूक करणारा नाही, तर जो माणूस आपल्या विवेकाने चालतो, परिस्थिती नीट समजून घेतो आणि त्यानुसार योग्य निर्णय घेतो. हा स्केल कोणाला जन्मतः मिळत नाही, तो डेव्हलप करावा लागतो. चतुर तोच बनतो जो सतत शिकत राहतो, जो प्रत्येक एक्सपिरियन्सकडून काहीतरी घेतो. फक्त स्वतःच्या चुका नाही तर इतरांच्या चुका पाहूनही शिकतो. कारण स्मार्ट माणूस प्रत्येक गोष्ट स्वतः करून शिकत नाही, तो ऑब्झर्व करूनही शिकतो. एक छोटा एक्झाम्पल बघ. शुभम आणि अजय हे दोघे मित्र आहेत. शुभम चूक झाली की ती ॲक्सेप्ट करतो, त्यातून काय शिकायचं ते शोधतो आणि पुढच्या वेळी ती रिपीट होऊ देत नाही. तो आजूबाजूच्या लोकांकडूनही शिकतो. कोण कुठे चुकलं, काय अवॉइड करायला हवं हे तो क्वाइटली ऑब्झर्व करत राहतो. आता अजय एक्झॅक्टली ऑपोजिट आहे. चूक झाली तरी तो मान्य करत नाही. तो फक्त स्वतःच बरोबर आहे हे प्रूव्ह करण्यात एनर्जी घालवतो. शिकण्यापेक्षा इगो जास्त इम्पॉर्टंट वाटतो आणि हळूहळू तो तिथेच थांबतो, ग्रो होत नाही. आता थोडा पॉज घे आणि स्वतःला विचार, तू कोण आहेस, शुभम की अजय? कारण हा डिसिजन तुझं फ्युचर ठरवतो. जर तुला खरंच चतुर बनायचं असेल तर स्वतःला डेली अपग्रेड करायला सुरुवात कर. बुक्स वाच, नॉलेज घे, युजफुल व्हिडिओज बघ, सक्सेसफुल लोकांचे अनुभव समजून घे. जितकं तू शिकशील तितकं तुझं थिंकिंग शार्प होईल.
चतुर माणूस अजून एक गोष्ट वेगळी करतो. तो कधीही एका ऑप्शनवर डिपेंड राहत नाही. तो नेहमी 2-3 ऑल्टरनेटिव्ह तयार ठेवतो. लाईफमध्ये काहीही झालं तरी त्याच्याकडे दुसरा मार्ग रेडी असतो. म्हणूनच तो पॅनिक होत नाही. आणि एक पॉवरफुल हॅबिट लक्षात ठेव. चतुर माणूस क्वेश्चन्स विचारतो. तो प्रत्येक गोष्ट ब्लाइंडली ॲक्सेप्ट करत नाही. तो समजून घेतो, ॲनलाइज करतो आणि मगच बिलीव्ह करतो. शेवटची आणि सगळ्यात इम्पॉर्टंट गोष्ट म्हणजे नम्रता. खरंच स्मार्ट आणि सक्सेसफुल लोक इगो दाखवत नाहीत. ते जितके मोठे होतात तितके डाऊन टू अर्थ राहतात. कारण त्यांना माहिती असतं की अजून खूप काही शिकायचं बाकी आहे. म्हणून आजपासून एक माइंडसेट सेट कर. मी सगळं जाणतो हा ॲटिट्यूड सोड. त्याऐवजी मी रोज काहीतरी नवीन शिकणार हा विचार ठेव. जेव्हा तू स्वतःमध्ये शिकण्यासाठी जागा ठेवतोस तेव्हाच तू खऱ्या अर्थाने ग्रो होतोस. फॉक्स माइंडसेट तुला हेच शिकवतो की चतुर बनायचं असेल तर शिकणं कधीच थांबू नकोस. 6वा भाग, स्पष्ट विचार कसा करावा. आपल्यापैकी बरेच जण गोंधळलेले विचार करतात. आपल्याला काय हवंय हे माहीत नाही, काय करायचंय हे कळत नाही, कुठे जायचंय हे समजत नाही. स्पष्ट विचार नेमका कसा करायचा ते आपण समजून घेऊया. पहिली गोष्ट, तुमचं ध्येय स्पष्ट करा. तुम्हाला आयुष्यात काय हवंय? पैसा, प्रसिद्धी, आनंद, शांती, काय हवंय ते ठरवा. जोपर्यंत तुम्हाला तुमचं ध्येय कळत नाही तोपर्यंत तुम्ही कधीच स्पष्ट विचार करू शकणार नाही. दुसरी गोष्ट, एका वेळी एकाच गोष्टीवर लक्ष केंद्रित करा. आपण सगळे एकाच वेळी 10 गोष्टी करू पाहतो. एकाच वेळी नोकरी, बिझनेस, यूट्यूब, इन्व्हेस्टमेंट सगळं करायचं आणि मग काहीही ठरवायला होत नाही. एका वेळी एकाच गोष्टीवर फोकस करा. ती चांगल्या पद्धतीने करा, मग पुढची गोष्ट हाती घ्या. तिसरी गोष्ट, अनावश्यक माहिती काढून टाका. आपल्या मनात रोज हजारो विचार येतात. बातम्या, सोशल मीडिया, गप्पा, अफवा सगळं आपल्या मनात भरलेलं असतं आणि मग आपण स्पष्ट विचार करू शकत नाही. अनावश्यक गोष्टींकडे लक्ष देणं बंद करा. जे तुमच्या ध्येयाला मदत करत नाही ते सगळं सोडून द्या. तुमचं मन शांत ठेवा, स्वच्छ ठेवा, मग तुम्ही स्पष्ट विचार करू शकाल. चौथी गोष्ट, लिहून ठेवा. तुमचे विचार, तुमची योजना, तुमचे ध्येय सगळं लिहून ठेवा. जेव्हा तुम्ही लिहिता तेव्हा तुमचे विचार स्पष्ट होतात. तुम्हाला कळतं की तुम्ही काय विचार करत आहात. तुमची योजना लिहून ठेवा आणि त्याप्रमाणे काम करा. 7वा भाग खूप पर्सनल आहे आणि कदाचित सगळ्यात रिलेटेबल सुद्धा. कारण भीती प्रत्येकाला वाटते. कुणाला अपयशाची, कुणाला लोक काय म्हणतील याची, कुणाला पैशांची, कुणाला फ्युचरची. फरक फक्त इतकाच असतो की काही लोक भीतीमुळे थांबतात आणि काही लोक भीती असूनही पुढे जातात. आणि ऑनेस्टली गेम इथेच बदलतो. सुरुवात एकदम सिंपल कर. तुझी भीती ॲक्सेप्ट कर. स्वतःपासून पळून काही होणार नाही. शांत बस आणि स्वतःला विचार, मला नेमकी कशाची भीती वाटते. अस्पष्ट विचार ठेवू नकोस. क्लिअर बोल स्वतःशी. मला फेलियरची भीती आहे, मला रिजेक्शनची भीती आहे, मला लॉसची भीती आहे. जेव्हा तू भीतीला नाव देतोस तेव्हा ती थोडी कंट्रोलमध्ये येते. आता पुढची इम्पॉर्टंट गोष्ट, त्या भीतीची रियालिटी चेक कर. खरंच ती इतकी मोठी आहे का की तूच तिला डोक्यात वाढवून ठेवली आहेस? कारण बहुतेक वेळा आपण वर्स्ट केस इमॅजिन करतो, पण रिअल लाईफमध्ये तसं होत नाही. आपण आधीच घाबरून बसतो आणि चान्स घेण्याआधीच हार मानतो. तिसरी स्टेप थोडी अनकम्फर्टेबल आहे पण खूप पॉवरफुल आहे. वर्स्ट केस ॲक्सेप्ट करायला शिक. स्वतःला विचार, सगळ्यात वाईट काय होऊ शकतं आणि मनाने त्यासाठी तयार हो. जेव्हा तू वर्स्ट केसला ॲक्सेप्ट करतोस तेव्हा भीतीचं वजन कमी होतं आणि तुझं थिंकिंग जास्त क्लिअर होतं. आता सगळ्यात प्रॅक्टिकल पार्ट, मोठा जंप मारायचा नाही, लहान पावलं टाकायची. जसं कोल्हा एकदम अटॅक करत नाही, तो आधी ऑब्झर्व्ह करतो, छोटी हालचाल करतो आणि मग पुढे जातो. तू पण तसंच कर. जर पब्लिक स्पीकिंगची भीती आहे तर थेट स्टेजवर जाऊ नकोस. आधी छोट्या ग्रुपमध्ये बोल, मग हळूहळू कॉन्फिडन्स वाढव. दररोज थोडं भीतीला फेस कर. आज एक छोटा स्टेप, उद्या अजून एक. हळूहळू तुझा कॉन्फिडन्स बिल्ड होईल आणि भीती कमी होत जाईल. लक्षात ठेव, फिअरलेस होणं म्हणजे भीती नाहीशी होणं नाही. फिअरलेस म्हणजे भीती असूनही पुढे चालत राहणं. फॉक्स माइंडसेट तुला हेच शिकवतो की जो माणूस भीतीला कंट्रोल करायला शिकतो तोच आयुष्यात मोठं काहीतरी अचीव्ह करतो. 8वा नियम खूप अंडररेटेड आहे, पण सक्सेसमध्ये याचा मोठा वाटा असतो. नेटवर्किंग आणि नात्यांची किंमत समजून घ्या. आयुष्यात एकट्याने खूप दूर जाता येत नाही. योग्य लोकांसोबत राहिलास तर तुझी ग्रोथ फास्ट होते आणि चुकीच्या लोकांसोबत राहिलास तर प्रोग्रेस थांबते. पण नेटवर्किंग म्हणजे फक्त फायदा काढणं नाही. खूप लोक इथेच चूक करतात. त्यांना वाटतं की लोकांशी कनेक्शन ठेवायचा म्हणजे फक्त कामासाठी,
पण खरं नेटवर्किंग तेव्हा स्ट्रॉंग होतं जेव्हा तू देण्याची मानसिकता ठेवतोस. फक्त लोकांकडून घेत बसू नकोस. तुझ्याकडे जे आहे ते शेअर कर. तुझं नॉलेज, तुझा एक्सपिरियन्स, तुझी मदत. जेव्हा तू जेन्युनली लोकांना व्हॅल्यू देतोस तेव्हा ट्रस्ट बिल्ड होतो आणि तुझं नेटवर्क आपोआप मजबूत होतं. थोडं प्रॅक्टिकली बघ. जर तू अशा लोकांसोबत राहिलास जे मोटिवेटेड आहेत, जे काहीतरी अचीव्ह करायला बघत आहेत, तर त्यांचा इफेक्ट तुझ्यावरही पडतो. तूही इन्स्पायर्ड राहतोस, तुला आयडियाज मिळतात, ऑपॉर्च्युनिटीज दिसायला लागतात. पण जर तू सतत नेगेटिव्ह, कंप्लेंट करणाऱ्या किंवा एम नसलेल्या लोकांसोबत वेळ घालवला तर हळूहळू तुझं माइंडसेटसुद्धा तसंच होतं. म्हणूनच एक कॉन्शियस डिसिजन घे. तुझ्या सर्कलमध्ये कोण आहेत ते बघ. जे तुला पुश करतात, मोटिवेट करतात, ग्रो होण्यास मदत करतात, त्यांच्यासोबत वेळ घालव. आणि जे तुला खाली खेचतात, तुझा कॉन्फिडन्स कमी करतात किंवा ज्यांच्याकडे डिरेक्शनच नाही, अशा लोकांपासून थोडं डिस्टन्स ठेव. फॉक्स माइंडसेट तुला हेच शिकवतं की स्ट्रॉंग बनायचं असेल तर एकटं नाही, तर योग्य लोकांसोबत ग्रो व्हायला शिक. कारण कधीकधी तुझा नेटवर्कच तुझी नेक्स्ट ऑपॉर्च्युनिटी बनतं. आज आपण जे काही बोललो ना, ते फक्त ऐकून सोडू नकोस. खरा फरक इथे पडतो की तू ॲक्शन घेतोस का नाही. नॉलेज सगळ्यांकडे असतं, पण जो त्याला प्रॅक्टिसमध्ये आणतो तोच पुढे जातो. आजपासूनच सुरुवात कर. छोट्या गोष्टींनी सुरुवात कर. डिसिजन घेण्याआधी थोडं ऑब्झर्व्ह कर. परिस्थितीनुसार स्वतःला ॲडजस्ट करायला सुरुवात कर. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे पेशन्स ठेव. एकदम परफेक्ट होण्याचा प्रयत्न करू नकोस, पण रोज थोडं इम्प्रूव्ह होण्याचा नक्की प्रयत्न कर. आणि एक काम कर, खाली कमेंटमध्ये तुझं एक मोठं स्वप्न लिही आणि आज तू त्यासाठी कोणतं पहिलं पाऊल टाकणार आहेस ते सांग. फक्त विचार नको, ॲक्शन लिही. कारण जेव्हा तू ओपनली कमिट करतोस ना, तेव्हा तू जास्त सिरियसली काम करतोस. आणि जर तू इथपर्यंत व्हिडिओ पाहिलास तर एक गोष्ट क्लिअर आहे, तुझ्यात काहीतरी मोठं करण्याची जिद्द आहे आणि त्यासाठीच तू इथे आहेस. तुझा वेळ आणि फोकस तू इथे दिलास त्याची खूप किंमत आहे. हा व्हिडिओ तुला खरंच युजफुल वाटला असेल तर त्या एका मित्राला नक्की शेअर कर जो कर्जून युटरॅक्शन शोधतोय. लाईक कर, कारण त्यामुळे मला कळतं की तुला असं कंटेंट अजून पाहिजे. आणि सबस्क्राईब कर, कारण पुढचे व्हिडिओज अजून नेक्स्ट लेवल असणार आहेत. पुन्हा भेटू एका नवीन आणि पॉवरफुल व्हिडिओमध्ये. तोपर्यंत एकच लक्षात ठेव, कोल्ह्यासारखा विचार कर, स्मार्ट बन आणि तुझ्या आयुष्याचा गेम स्वतःच्या हातात घे. तुझी स्वप्न फक्त स्वप्न राहू देऊ नकोस, त्यांना रियालिटी बनव. तू नक्की करू शकतोस.